सावरोली गावात आगीची घटना, पाणी योजनेचे पाईप जळून खाक, व्यायामशाळेलाही बसली झळ। उन्हाच्या झळा सुरू झाल्यानं आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी खानापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा जल जीवन मिशन योजनेच्या कामासाठी ठेकेदारानं प्लास्टिक रबरचे पाईप सावरोली व्यायामशाळेजवळ मागील 4 ते 5 महिन्यापासून ठेवल्यानं या पाईपच्या ठिकाणी अचानक आग लागली। या आगीनं रौद्र रूप धारण करत पूर्ण परिसर व्यापून घेतल्यानं या आगीची झळ व्यायामशाळेलाही बसली असून खिडक्यांच्या काचा फुटल्या तर आतमध्ये धुराचे लोट गेल्यानं साहित्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे। तसेच या आगीचे लोट गावात गेल्यानं सर्वत्र परिसर काळ्या धुरानं व्यापून गेला होता। सध्या उन्हाळ्याच्या झळा वाढतच असून यामुळे आग लागण्याच्या घटना घडताना दिसत असून सावरोली ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशन योजनामार्फत 1.5 कोटी रुपयांचा निधी वापरत पाणी योजनेचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे। हे काम सध्या संथ गतीनं सुरू असून या कामासाठी प्लास्टिक रबरचे पाईप मागील 4 ते 5 महिन्यापासून आणून सावरोली व्यायामशाळेच्या बाजूला रहदारीच्या मार्गावरच टाकून ठेवले होते। रविवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अचानक या ठिकाणी आग लागली आणि ही आग वाढतच गेल्यानं या पाईपनंही पकडल्यानं आगीचा भडका वाढतच गेला आणि आगीनं पूर्ण परिसर वेढला। सर्वत्र काळ्या धुराचे लोट पसरले। ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले। जवळपास 2 तास पाण्याच्या फवाऱ्यामुळे ही आग आटोक्यात आली, मात्र या आगीची झळ व्यायामशाळेलाही बसली। खिडक्यांच्या काचा फुटल्या तर पाण्याच्या फवाऱ्यामुळे साहित्याची पूर्णपणे नासधूस झाली। या घटनेची माहिती मिळताच सरपंच संतोष बैलमारे, सदस्य शुभम किलंजे, पोलीस पाटील प्रमोद किलंजे यांसह ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। मात्र या आगीला कारणीभूत ठरले ते 4 ते 5 महिन्यापासून पडून राहिलेले पाणी योजनेचे पाईप। ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे या आगीची झळ परिसराला बसली आहे।